देण्याची मुदत आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं मराठी बोलणं शिकून घेऊ. मी कोकण साहित्य परिषद आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ हे जे साहित्यिक मंडळी आहे त्यांच्यावर बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की व्यावहारिक ज्ञान गरजेचं असताना फक्त 16 ते 17 वाक्य जर त्या रिक्षा चालकांनी मराठीमध्ये संवाद साधला प्रवाशांशी तर ते वादविवाद होणार नाहीत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या साहित्यिकांनी रस दाखवला. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सगळे 1600 जे साहित्यिक आहेत ते शिक्षक बनले आणि सगळीकडे फिरायला लागले. आणि प्रामुख्यानं मुंबई ठाण्यामध्ये म्हणजे व्यवहार क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक जे चालक मालक होते त्यांच्याशी संवाद साधला. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेविषयी जेवढं काही ज्ञान देता येईल ते ज्ञान दिलं. जवळजवळ 1,65,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली. त्यापैकी जवळजवळ 1,40,000 त्यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा अवगत झालं. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं त्यांना प्रमाणपत्र सुद्धा आज उद्याला देण्यात येणार. परंतु जे शिकले नाही, जे मगरूर आहेत, ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं वायरल केले कि जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंधा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे. अशा बुजुर्ग रिक्षा टॅक्सी चालकांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर जी आहे ती कारवाई आता करणार आहोत. आज समारोपाचा कार्यक्रम आहे आणि समारोपाचा कार्यक्रम संपल्यानंतरच उद्या कॅबिनेट असल्या कारणानं परवा मी आरटीओच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये आम्ही आता पुढली रूपरेषा ठरवू आणि आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना एक मोहीम आखायला सांगू, जेणेकरून हे 1,65,000 व्यतिरिक्त जे काही मुजोर लोक आहेत ज्यांनी या अभियानामध्ये भाग घेतला नाही, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपण हे अभियान चालू केलं. आणि एवढ्या साहित्यिकांनी शिक्षक बनून जर तुमची सेवा केली असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून तुम्ही मराठी शिकायला हवं होतं. पण जाणीवपूर्वक तुम्ही मराठी जर शिकत नसाल, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची जी मराठी भाषा आहे त्याविषयी जर तुमचा अनादर असेल तुमच्या मनामध्ये तर तो नक्कीच आरटीओच्या कायद्यामध्ये आणि कायद्याच्या कक्षेमध्ये बसवून आम्ही त्यावर कारवाई करू. कारवाई करत असताना सुरुवातीला जर तो पकडला गेला तर त्याला 30 दिवसाची मुदत देऊन संधी उपलब्ध करून देऊ की अजूनही तू मराठी 30 दिवसामध्ये शिकू शकतो. 30 दिवसानंतर परत त्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्या तोंडी परीक्षेमध्ये जर पास झाला तर ठीक आहे, परंतु जर नापास झालं तर त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता सस्पेंड केलं जाईल आणि परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचा लायसन्स पूर्णतः रद्द करण्यात येईल. किंबहुना जे परमिट होल्डर आहेत ते जेव्हा रिन्यू करायला येतील परमिट तेव्हा त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाईल आणि त्यांनाही जर मराठीला आलं तर ते परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल. खरं तर महायुती सरकारचा हा निर्णय राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे यायला हवे, राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना कायद्याच्या कक्षेमध्ये बसून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची परंपरा आणि मराठी भाषा ही जर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असू आणि त्याला जर आम्हाला कोणीही पाठिंबा देत नसेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई ही अटळ आहे. अभ्यासक्रमाची सांगता आहे असं तुम्ही म्हणताय. आज झालंय असं म्हटलं जात आहे, पण मतदार यादीमध्ये जवळपास 5.5 लाख मृत मतदार जे आहेत याचा आकडा जो आहे तो किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला आहे. त्या संदर्भात मला काय कल्पना. सर, सुजय विखे पाटील असं म्हणालेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे या महामार्गाचं काम रखडलेलं आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? आपला आणि डोनाल्ड ट्रम्पचं काय संबंध है? सरकार ने 1989 का जो कानून था उसमें बदलाव किया है. जो अमराठी लोग हैं उनको सिखाने के लिए हमने 105 दिन का एक कार्यक्रम भी रखा था. आज वो समारोह उसका हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उदय सामंत जी के माध्यम से आज कर रहे हैं. जो सीखे 1,65,000 लोग उनके ऊपर तो कार्रवाई बिल्कुल नहीं होगी कि उन्होंने सीखने की कोशिश की. फिर भी प्रमाण पत्र भी अगर तुम्हारे पास होगा तो प्रमाण पत्र देखते हुए हम ऐसे नहीं बोलेंगे कि नहीं आपको मराठी आती है. हमको उनके साथ हमारे आरटीओ के अधिकारियों को मराठी में संवाद करना ही पड़ेगा.
अगर प्रमाण पत्र मिला तो मैं मराठी सीख गया, ऐसे अगर किसी की समझ होगी तो वो नहीं होनी चाहिए। इसलिए हमने ये तय किया कि हमारे आरटीओ के लोग आपके साथ संवाद करेंगे। आपको वो जो जितनी मराठी है उतनी मराठी सब प्रवासियों के साथ संवाद करने लायक आती है क्या, ये देखेंगे। अगर आती रहेगी तो बहुत ही अच्छा है, और नहीं आती रहेगी तो कानूनी कार्रवाई हमको करनी पड़ेगी। सर, कुछ लोग सिर्फ सोशल मीडिया पे वीडियो बनाकर स्टंटबाजी कर रहे हैं कि हम मराठी सीखेंगे नहीं, जो करना है कर नहीं, लीजिए। देखिए, ये हमारा यही कहना है, महायुति सरकार का राज्य में यही कहना है कि जो भी रिक्शा टैक्सी चालक है उन्होंने यहाँ पे आना चाहिए, उन्होंने काम काज करना चाहिए, लोगों की सेवा करनी चाहिए, अपना रोजी रोटी का जो सवाल है वो सवाल उन्होंने पूरा करना चाहिए, पैसा भी कमाना चाहिए। मगर महाराष्ट्र की संस्कृति है, मराठी की हमारी राजभाषा है, उसको साथ में लेके आपको आगे चलना है। अगर फिर भी आप बोलेंगे कि नहीं मराठी को हम कोई देखेंगे भी नहीं, सुनेंगे भी नहीं और बोलेंगे भी नहीं, तो ये नहीं चलेगा। महाराष्ट्र में आप आते हो, रोजी रोटी कमाते हो, पैसा कमाते हो, और मराठी के ऊपर अगर इतना आपका नाराजगी आपकी होगी तो हमारे महाराष्ट्र में वैसे नहीं चलेगा। हमारे महाराष्ट्र का कानून है और 1989 की कानून की अमल पूरी की पूरी हम लोग कर रहे हैं। जो भी कल से अगर उसको मराठी नहीं आता रहेगा तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई जो कानून में है उसके हिसाब से कर सर, मराठी शिक्षा देने का आज का आखिरी दिन था आप आरटीओ की तरफ से। अगला जो प्रोग्राम रहेगा वो किस तरह का रहेगा? 19 तारीख को मंत्रालय में आरटीओ के अधिकारियों के साथ हमने बैठक ली है। कल कैबिनेट है इसलिए, नहीं तो कल ही हम बैठक ले लेते थे, मगर 19 को बैठक लेते हुए हमने निश्चय करेंगे कि आगे और कैसे चलना है। जिन्होंने 1,65,000 से ज्यादा रिक्शा टैक्सी वालों ने हमारे अभियान में पार्टिसिपेट किया है, उनको तो नहीं, मगर जिन्होंने नहीं लिया उनके ऊपर कार्रवाई अटल है। सर, जो नापास हुए किस हैं, तरह से कार्रवाई रहेगी? आगे की कार्रवाई किस तरह? कानून में जो लिखा है, कानून में जो हमने 12 अगस्त 2026 में जो लिखा है कि पहले उनको नोटिस दी जाएगी 30 दिन में, अगर वो सीखे तो ठीक है, वो अगर हमारे से मराठी में संवाद करेंगे हमारे आरटीओ के अधिकारियों से तो उनके ऊपर कार्रवाई नहीं की जाएगी। मगर वो अगर सीखे नहीं तो उनको 3 महीना उनका जो लाइसेंस है वो निलंबित किया जाएगा, और 3 महीने में भी अगर वो सीखे नहीं तो पूरी की पूरी जिंदगी भर उनका लाइसेंस रद्द किया जाएगा, और साथ ही में जो परमिट होल्डर है वो रिन्यू करने के टाइम पे हमारे पास आएंगे तो उनके ऊपर भी कार्रवाई अगर मराठी नहीं आती रहेगी तो की जाएगी। सर, अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी प्रवाशांशी संवाद साधता येत नव्हता, कारण ग्रामीण भागातले आदिवासी असू द्या किंवा शेतकरी असू द्या, जेव्हा शहरी भागामध्ये ते यायचे झालंय असं म्हटलं जात आहे, पण मतदार यादीमध्ये जवळपास 5.5 लाख मृत मतदार जे आहेत याचा आकडा जो आहे तो किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला आहे. त्या संदर्भात मला काही कल्पना नाही. सर, सुजय विखे पाटील असं म्हणालेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे या महामार्गाचं काम रखडलेलं आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? आपला आणि डोनाल्ड ट्रम्पचं काय सांगू? सर, दी हुई देण्याची मुदत आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं मराठी बोलणं शिकून घेऊ। मी कोकण साहित्य परिषद आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ हे जे साहित्यिक मंडळी आहे त्यांच्यावर बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की व्यावहारिक ज्ञान गरजेचं असताना फक्त 16 ते 17 वाक्य जर त्या रिक्षा चालकांनी मराठीमध्ये संवाद साधला प्रवाशांशी तर ते वादविवाद होणार नाहीत, आणि त्यामुळे ह्या सगळ्या साहित्यिकांनी रस दाखवला। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सगळे 1600 जे साहित्यिक आहेत ते शिक्षक बनले आणि सगळीकडे फिरायला लागले, आणि प्रामुख्यानं मुंबई ठाण्यामध्ये म्हणजे एमएमआर क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक जे चालक मालक होते त्यांच्याशी संवाद साधला। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेविषयी जेवढं काही ज्ञान देता येईल ते ज्ञान दिलं। जवळजवळ 1,65,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली, त्यापैकी जवळजवळ 1,40,000 त्यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा अवगत झालं। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं त्यांना प्रमाणपत्र सुद्धा आज उद्याला देण्यात येणार। परंतु जे शिकले नाही, जे मगरूर आहेत, ज्याला महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं वायरल केले कि जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंधा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे। अशा बुजुर्ग रिक्षा टॅक्सी चालकांना
कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर जी आहे ती कारवाई आता करणार आहोत. आज समारोपाचा कार्यक्रम आहे आणि समारोपाचा कार्यक्रम संपल्यानंतरच उद्या कॅबिनेट असल्या कारणानं परवा मी आरटीओच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये आम्ही आता पुढली रूपरेषा ठरवू आणि आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना एक मोहीम आखायला सांगू, जेणेकरून हे 1,65,000 व्यतिरिक्त जे काही मुजोर लोक आहेत की ज्यांनी या अभियानामध्ये भाग घेतला नाही. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपण हे अभियान चालू केलं आणि एवढ्या साहित्यिकांनी शिक्षक बनून जर तुमची सेवा केली असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून तुम्ही मराठी शिकायला हवं होतं. पण जाणीवपूर्वक तुम्ही मराठी जर शिकत नसाल, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची जी मराठी भाषा आहे त्याविषयी जर तुमचा अनादर असेल तुमच्या मनामध्ये, तर तो नक्कीच आरटीओच्या कायद्यामध्ये आणि कायद्याच्या कक्षेमध्ये बसून आम्ही त्यावर कारवाई करू. कारवाई करत असताना सुरुवातीला जर तो पकडला गेला तर त्याला 30 दिवसाची मुदत देऊन संधी उपलब्ध करून देऊ की अजूनही तू मराठी 30 दिवसामध्ये शिकू शकतो. 30 दिवसानंतर परत त्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्या तोंडी परीक्षेमध्ये जर पास झाला तर ठीक आहे, परंतु जर नापास झालं तर त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता सस्पेंड केलं जाईल आणि परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचा लायसन्स पूर्णतः रद्द करण्यात येईल. किंबहुना जे परमिट होल्डर आहेत ते जेव्हा रिन्यू करायला येतील परमिट, तेव्हा त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाईल आणि त्यांनाही जर मराठी नाही आलं तर ते परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल. खरं तर महायुती सरकारचा हा निर्णय राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे यायला हवे, राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना कायद्याच्या कक्षेमध्ये बसून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची परंपरा आणि मराठी भाषा ही जर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असू आणि त्याला जर आम्हाला कोणीही पाठिंबा देत नसेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई ही अटळ आहे. अभ्यासक्रमाची सांगता आहे असं तुम्ही म्हणताय आज.